ओम नमो भगवते वासुदेवाय. बालदोस्तांनो, आज आपण कृष्णशिष्ठा ही गोष्ट ऐकणार आहोत. कौरव पांडव हे भाऊ होते. द्यूतामध्ये हरल्यावर पांडव 12 वर्षे वनवासाला गेले. परत आल्यावर त्यांनी कौरवांना आपले राज्य मागितले. दुर्योधनाने ते देण्यास नकार दिला. पांडव कृष्णाकडे मदत मागण्यासाठी आले. कृष्णाने त्यांना युद्धाची तयारी करायला सांगितले, पण युद्धात अनेक लोक मारले जातील म्हणून समजूतदारपणाने हा प्रश्न सोडवावा म्हणून श्रीकृष्ण शांतीदूत बनून पांडवांची बाजू मांडण्यासाठी कौरवांकडे जाण्याचं त्यांना ठरवलं. पांडवांनी तसा निरोप कौरवाकडे पाठवला. तेव्हा कौरवांनी कृष्णाला आपल्या बाजूला वळवण्याचे ठरवले. कृष्णाला मान सन्मान देऊन वश करून घ्यावे असे ठरले. कृष्णाचे राजेशाही स्वागत करण्यात आले. त्याला जेवण्यासाठी 56 भोग बनवण्यात आले. सर्वजण सभेसाठी जमले. कृष्णाने हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा असे सांगितलं. पण दुर्योधन तो म्हणाला, तू पांडवांना जाऊन सांग, आम्ही सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही. युद्ध करून मिळवा म्हणावं राज्य. कृष्ण म्हणाला, ठीक आहे, मी पांडवांना सुद्धा युद्धाची तयारी करायला सांगतो. पण पांडवांची बाजू ही बरोबर आहे, सत्याची आहे, त्यामुळे विजय त्यांचा होईल हे लक्षात ठेवा. ते ऐकून दुर्योधन रागावला. तो म्हणाला, याला अटक करा रे, तुरुंगात टाका. यावर कृष्ण म्हणाला, ठीक आहे, करा तसं. कृष्णाला अटक करायला सेवक पुढे झाले, पण एवढ्यात कृष्ण उंच 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 वाढत गेला. त्यानं आपलं शरीर खूप फुगवलं. त्यामुळे सर्वजण खूप घाबरले. कोणाचं धाडस होईना त्याच्या अंगाला हात लावण्याचं. त्यावेळी धृतराष्ट्रानं श्रीकृष्णाची क्षमा मागितली. यानंतर सर्वांनी श्रीकृष्णाला जेवायला बोलावले, पण त्याने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, मी पाणीसुद्धा तुमच्या इथं पिणार नाही असे सांगून तो निघून गेला. कृष्ण हा खूप हुशार होता, चतुर होता, परंतु सत्याची बाजू घेणारा होता. हेच या गोष्टीवरून सिद्ध होतं. कशी वाटली तुम्हाला गोष्ट? सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा. जय श्रीकृष्ण.